नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या एपिसोडला. खरं तर आजचा एपिसोड आहे तो म्हणजे आपले मराठी पिक्चर आणि मराठी इंडस्ट्री. खरं तर मंडळी, आपण जेव्हा जेव्हा एकत्र आलोय तेव्हा तेव्हा आपण मराठीला नेहमीच एक वरच्या दराजा दिलाय, किंवा आपण म्हणतो ना की नेहमीच आपण एक मराठीला बॉलिवूडच्या पण वरती आपण नेऊन ठेवलंय. मग तो मराठा क्रांती मोर्चा असू द्या किंवा इतर काही मुद्दे असू द्या, आपण जेव्हा सगळेजण एकत्र आलोय ना तेव्हा मराठीला आपण नेहमीच वरती आणून ठेवलंय असं मला कुठेतरी वाटतंय. खरं तर आता मराठी इंडस्ट्रीवरती बोलूया. खरं तर 2026 हा वर्ष मराठी इंडस्ट्रीसाठी किंवा मराठी पिक्चरसाठी एक सुवर्ण महोत्सव म्हणावा लागेल. कारण ह्या वर्षी सुरुवात केली ती म्हणजे राजा शिवाजी या चित्रपटाने. रितेश देशमुख असं म्हणत होता एका मुलाखतीमध्ये, त्या पिक्चरसाठी तो 10 वर्ष मेहनत घेत होता. आणि 10 वर्षानंतर तो जेव्हा पिक्चर आला, तेव्हा पिक्चर आल्यानंतर खूप लोकांनी आपल्याच लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. पिक्चर असाच आहे, तसाच आहे, पिक्चर चालणार नाही. पण रितेश देशमुखला माहित होतं की पिक्चर आपला चालणार, आणि पिक्चरने सगळीकडे हवा करून टाकली. पिक्चरने 120 कोटीची कमाई केली, आणि पहिला जो अगोदरचा रेकॉर्ड होता जो 10 वर्षापूर्वी सैराटने केला होता 110 कोटीचा, ते कलेक्शन क्रॉस करून राजा शिवाजीने क्रॉस केले, ते म्हणजे 120 कोटी रुपये. आणि तो पिक्चर ठरला मराठी इंडस्ट्रीतला सर्वोत्तम कलेक्शन करणारा पिक्चर. आणि तिथूनच सुरू झाली ती म्हणजे मराठी पिक्चर म्हणजे काहीतरी करून दाखवणार, हे नक्कीच. पण त्यात ट्रोल करणारे आपलेच होते. पण हे असं का होतं मला ते कळत नाही. म्हणजे आपला पिक्चर असतो, आपण त्याला उचलून धरलं पाहिजे, पण काहीतरी मग क्षुल्लक चुका काढायच्या आणि कुठेतरी काहीतरी करायचं, हे मला खरंच अजून सुद्धा पटत नाही. म्हणजे मराठी माणूस कसं आहे म्हणजे का, आपलीच माणसं आपला पाय खेचतात हे कुठेतरी दिसून आलं होतं. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्या पिक्चरने 120 कोटी रुपयाची कमाई केली आणि दाखवून दिलं की मराठी पिक्चर सुद्धा आता मागे नाहीत. म्हणजे अक्षरशः दखल घ्यायला भाग पाडली. त्याच्यानंतर आला तो म्हणजे देऊळ बंद, श्री स्वामी समर्थ यांच्यावरती पिक्चर. खरं तर त्याचा पहिला पार्ट जो आला होता देऊळ बंद, कश्मीर महाजनी हा त्या पिक्चरचा लीड होता, आणि त्या पिक्चरने सुद्धा खरं तर हवा केली होती. पण देऊळ बंदने जी हवा केली ती आई शपथ म्हणजे एकच नंबर. मी पिक्चर स्वतः जाऊन थिएटरला बघून आलो, आणि काही सीन म्हणजे तर माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. म्हणजे हा पिक्चर सुद्धा प्रवीण तरडेचा आता 100 कोटी क्रॉस करतोय, आणि आता ह्या वर्षातला दुसरा पिक्चर होणार आहे की 100 कोटी क्रॉस करणार आहे. आणि आता ह्या पिक्चरला सुद्धा काही लोक ट्रोल करतात. म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या नावाने बिझनेस करायचा चालू आहे, कलेक्शन करायचं चालू आहे, म्हणजे अंधश्रद्धा हे येते. पण ह्या सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवून बघितल्या तर पिक्चरचा प्लस पॉईंट होता तो म्हणजे पिक्चरचं डायरेक्शन, स्टोरी, आणि ऑब्व्हियसली श्री स्वामी समर्थ यांच्यावरती असलेली सगळ्या लोकांची श्रद्धा. आता कोण श्रद्धा ठेवतं कोण नाही ठेवतं हा त्यांचा भाग, पण पिक्चर खरंच एक नंबर होता. माझ्या डोळ्यातनं तर अक्षरशः पाणी आलं होतं. आणि शेवटी निगेटिव्ह लोक सुद्धा असतात ट्रोल करायला, पण ते सगळं क्रॉस करून, ते सगळं सोडून बाजूला ठेवून लोकांनी पिक्चरला पसंत दिली. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर, इव्हन मुंबईमध्ये सुद्धा या पिक्चरचं कलेक्शन चांगलं होतं. आणि मला वाटतं ह्या आठवड्यात हा पिक्चर सुद्धा 100 कोटी कलेक्शन क्रॉस करणार का, तर 100% करणार. त्याच्यानंतर आला तो म्हणजे तुंबाडची मंजुळा, म्हणजे जितेंद्र दोशी, सई तामणकर, त्याच्यानंतर ओम आणि मुळशी पॅटर्नचा हिरो ओम, आणि त्याच्यानंतर अथर्व. तर ह्या पिक्चरचा खरंच मी पण हा पिक्चर काल बघून आला, आणि हा पिक्चर सुद्धा काहीतरी कमाल करणार हे नक्की. म्हणजे जसं मी म्हटलं होतं की सलग लागोपाठ तिसरा पिक्चर जो आता 10-15 कोटी म्हणजे 2 आठवड्यात जवळपास 15-20 कोटीचं कलेक्शन झालंय. आणि हा पिक्चर सुद्धा 50 कोटी 100% क्रॉस करणार, जशी मार्केटमध्ये आता त्या पिक्चरची हाईप झाली. आणि जबरदस्त तुंबाडची मंजुळ सुद्धा एक नंबर पिक्चर आहे. म्हणजे पिक्चरचं डायरेक्शन म्हणा, पिक्चरची स्टोरी टेलिंग, कॉमेडी, हॉरर, थ्रिलर आणि इमोशन्सनी भरलेला पिक्चर आहे. आणि खरंच मी थिएटरमध्ये बघत होतो तर लोक अक्षरशः पोट धरून हसत होते. म्हणजे ह्या वर्षातला सलग तिसरा पिक्चर जो 50 कोटी क्रॉस करणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त तो आलाय तो म्हणजे घबाडकुंड. खरं तर ह्या घबाडकुंडची कास्ट म्हणजे अशी काही बोलतात ना लोकप्रिय कास्ट नाही, तरी सुद्धा हा पिक्चर आता जवळपास 10 कोटीच्या घरात गेलाय. आणि हा लागोपाठ चौथा पिक्चर असेल जो हिट ठरतोय, म्हणजे सुपर ब्लॉकबस्टर ठरतोय जसं त्याच्या बजेटच्या मानाने. आणि हे सलग 4 पिक्चर ह्या वर्षातले हिट होताना मला दिसत आहेत, सुपर डुपर हिट होताना दिसत आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की असाच आपण मराठी इंडस्ट्रीला किंवा मराठी पिक्चरला आपण सपोर्ट करत राहूया, आणि आपली मराठी इंडस्ट्री कशी वर जाईल ह्याच्यावरती आपण लक्ष देऊया. आणि तुम्ही पण, मला असं वाटतंय की घबाडकुंड किंवा तुंबाडची मंजुळ असेल, हे जबरदस्त 2 पिक्चर तुम्ही जर बघितले नसतील तर बघून या. आणि तुम्हाला जर टॉपिक किंवा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर,